आपण जर पाहिलं असेल तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील रस्ते जे आहेत ते अनेक दुरावस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। ज्या पद्धतीनं माडा वैराग हा जो आहे तो महत्त्वाचा मार्ग समजला जातो आणि हाच मार्ग जो आहे तो श्री क्षेत्र तुळजापूरला जोडणारा मार्ग आहे ना। आपण जर पाहिलं तर या रस्त्याची जी आहे या मार्गाची जी आहे ती प्रचंड दुरावस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पूर्णपणे रस्त्याची अवस्था जर पाहिली आपण तर पूर्णपणे वाहनधारक जे आहेत ते मोठी कसरत करून या ठिकाणी प्रवास करताना पाहायला मिळत आहेत। काही वाहनधारक आपल्यासमोर जोडले गेलेत। दादा काय सांगाल, किती दिवसापासून ही अवस्था रस्त्याची आहे? 15 वर्ष होऊन गेली। बर असंच आहे सगळं। बर सगळे खड्डेच आहेत। खड्ड्याला त्याला कोण दुरुस्तीला येत नाही ना, काय नाही ना, काय नाही ना, काय नाही। आली तर फक्त मुरुम टाकते ती आणि निघून जाते ती। हां मग इतके आता श्री क्षेत्र तुळजापूरला जोडणारा हा मार्ग आहे, मग ही इतकी वाहनधारक सातत्यानं इतर रहदारी असते। हां रहदारी भरपूर असते, पण ही अशीच पद्धत त्या उंदरगावपर्यंत असाच रस्ता आहे सगळा। बर लांबगावच्या निम्म्यापासून उंदरगावपर्यंत असाच रस्ता। मग आता काही भाग हा माड्याशी निगडीत आहे, काही भाग बार्शीशी निगडीत आहे। या लोकप्रतिनिधींचं त्याच्यामुळेच असं चालू आहे। फक्त माडा आणि बार्शी चालू आहे। बर ह्याच्यामुळं फक्त ही कल्ले पण पुढारी काय करत नाहीत आणि तिकडले पण पुढारी काय करत नाहीत। हां कुठेतरी लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे याच्याकडे? असंच म्हणावं लागेल। हां आपण जर पाहिलं असेल तर एकीकडे माडा मतदारसंघाचा भाग आहे आणि काही ह्याच्या पुढचा भाग जर बघितला आपण तर बार्शी मतदारसंघाशी जोडला गेला। आपण जर पाहिलं तर ही दुरावस्था बघा रस्त्याची पूर्णपणे अतिशय दुरावस्थेत हा रस्ता मार्गक्रमण होतोय। अनेक महिन्यांपासून जे आहे ते या रस्त्याची दुरावस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। ज्या पद्धतीनं सर्व वाहनधारक जे आहेत ते खड्ड्यांचा मार्गक्रमण जे आहे ते रहदारी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। त्यामुळं एकीकडे माड्याचे आमदार असलेले अभिजितआबा पाटील असतील, इतर लोकप्रतिनिधी असतील, त्याचबरोबर दुसरीकडं या ठिकाणचे जे विरोधी गटातले अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असलेले बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे देखील जे आहेत ते या बार्शी मतदारसंघाचं नेतृत्व करतायत। त्यामुळं कुठंतरी या मार्गाचं सर्वसामान्यांशी निगडीत असलेल्या रस्ता हा प्रमुख समस्या असते आणि ही रस्त्याची समस्या मात्र अनेक महिन्यापासून जी आहे ती या वाहनधारकांना असेल नागरिकांना जे आहे ते भेडसावताना पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं श्री क्षेत्र तुळजापूरला जोडणारा हा महामार्ग जो आहे तो अतिशय खड्ड्यामध्ये अडकल्या गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। काय सांगाल, कशा परिस्थिती आहे? इथून दररोज प्रवास करता? लय बेकार परिस्थिती, लय खड्डे आहेत मोठं, म्हणजे असं लक्षच नाही इकडं। बरं कुणाचंच लक्ष नाही? कुणाचंच नाही लक्ष, काय लय खड्डे म्हणजे आता तुम्ही बघताय सगळं खड्डे जायचं सगळं। मग काय लोकप्रतिनिधी बी जात असतील ना इथून? काय जातात की मग काय त्यांना जाणवत नाही काय? आता काय कसं म्हणायचं आपण, मग काय बारका घास मोठा कशाला घ्यायचा? आपण जर पाहिलं तर अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी या त्रासाचा जो आहे तो सामना करताना पाहायला मिळताना आपण पाहिलं तर पूर्णपणे इडली पात्रा समान या रस्त्याची जी आहे ती दुरावस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळं लोकप्रतिनिधींनी देखील या नागरिकांच्या समस्ये प्रश्नी जर आता या प्रश्नी पाऊल उचलणं गरजेचं आहे। एकीकडे सत्ताधारी आमदारांच्या हातात असलेली या दोन्ही मतदारसंघाची सूत्र निसटली गेलीत। माड्याचे माजी आमदार जे आहेत ते बबनरावजी शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना या मतदारसंघानं जो आहे तो पराभवाचा झटका दिला होता आणि दुसरीकडे बार्शीचे भाजपाचे आमदार असलेल्या राजाभाऊ राऊत यांना देखील पराभवाची छाया दिलेली आहे। त्यामुळे या दोन्ही सत्ताधारी आमदार नसल्यामुळं कुठतर सत्ताधारी पक्षाचे आमदार नसल्यामुळे या जनतेची अशी समस्या आहे का हे देखील तितकंच पाहणं गरजेचं आहे। त्यामुळं विरोधी आणि सत्ताधारी असलं तरी सर्वसामान्यांची समस्या सुटणं मात्र तितकंच महत्त्वाचं आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, वैराग, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।